हो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. मित्र हो, आज आपण सर्वप्रथम महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेत किती आवक आहे हे एका न्यूजपेपरच्या चिठोरीवरून पाहणार आहोत. काल महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 32,714 क्विंटल इतकी आवक होती. तर या ठिकाणी सरासरी सोलापूरचा दर 3400 रुपये दाखवलेला आहे. तर आता आपण पाहूया सोलापूरचं लाईव्ह निलाव. 4,800 21, 22, 23, 24, 24, 26, सर. हाँ बोलो 25, 36, 36, 37, 37, 38, 38, 39 एम के. चलो 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 40, 49, 8,000, 51, 51, 51 जाने 51 शेयर बजेट 23, 24, 24, 24 वाली 24, 24, 25, 25, 25 वाली नो 25 वाली है 25, 25 जाने के 25 रुपया 31, 32, 32, 33, बोले 35, 35, 35, 35 रुपये ने क्या 35 रुपये ने क्या 35 जाने 38, 39, 39 जाने क्या 39.39 जाने क्या 39.39 4,000 41, 41, 42, 42, 42, 42, 51 नंबर क्या 51 पर केजी. मित्रों, आज रेट थोडा कमीच वाटत आहे. खरं तर हा माल 6,000 जाणं अपेक्षित आहे. मात्र या ठिकाणी 51 रुपये 51 पर केजी रेट मिळत आहे. त्यामुळं आज नक्कीच मार्केट 500 रुपयानं रिवर्स आला आहे. 46 पर केजी. 55 रुपये दर MMB 39, 39, 39, 39, 4,050, 4,050, 41, 45 रुपये 47 रुपये करा. नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. कसा गेला कांदा? आज सर 5,500 रुपये क्विंटल. असं 5,500 रुपये क्विंटल. 55 रुपये किलो. 55 रुपये किलो पडलं. तुमचं नाव काय? माझं नाव सर प्रकाश बिराजदार, तालुका अकोट, जिल्हा सोलापूर. मला सांगा, हा वाण कुठला आहे हा कांद्याचा? हा सर येलोरा वंडर आहे. येलोरा वंडर. बर, किती केला होता कांदा यावर्षी? हा सर हे बघा सर 1 एकर आहे सर. कुठल्या महिन्यात लागण केली होती? हे जुलै महिन्यात लागण केलं. जुलै. बर, काय लागण केली का पेरणी केली? नाही सर, हे लागवण केलेलं आहे सर.
लावण केले म्हणजे रोपं लावून. हा रोपा लावून. बर यावर्षी काय अति पावसाचा काय तुम्हाला परिणाम? नाही सर, अति पावसाचा काय परिणाम झाला नाही, पण माझं काय थोडं लेट होतं. लेटला कांद्याचं लावण असल्यामुळे मला थोडा भाव भेटला. हा. बर दुसरा जो वाण आहे हा त्याला काय रेट मिळाला? हा याला सर 3800 रुपये 4,500 रुपये मिळालं होतं, पण थोडं साईज तुम्ही कमी जास्त केल्यामुळे रिवर्स आलं मग थोडं 4,500 3800 केलं. 3800. तर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी निवड चुकीची केल्यामुळं तुमचा 4500चा भाव 3800 आला. 3800 आला. त्यात मी समाधानी आहे सर. तरी पण समाधानी आहे? हा, तरी पण समाधानी आहे. कसं काय? म्हणजे आता एकच भाव मिळाला ना सर. हा 1.55 गेलं. हा 1.55 गेलं, 1.44 नव्हतं, रिव्हर्स मार्केट आलं. हा एकूण शेतकरी समाधान. एकूण बॅगा किती होत्या दोन्ही मिळून? दोन्ही मिळून बघा सर, एक नंबर 27 पॅकेट 26 पॅकेट होतं. हा मग 2 नंबर 26 पॅकेट होतं, 27 पॅकेट होतं. अंदाजे आजची पट्टी? आजचं पट्टी दोन्ही मिळून एक 20 पर्यंत जाईल. हा 20 पर्यंत जाईल. तर सोलापूर मार्केट बद्दल काय वाटतं? सोलापूर मार्केटमधलं आपलं एशिया खंडामध्ये सोलापूर मार्केट हा एक श्रेष्ठ म्हणजे चांगलं वाटतंय. चांगलं. बर कांद्यावर प्रामुख्यानं कुठले रोग येतात? कांद्यावर सर आता भुरी, करपा, दावणी. बर मग त्याच्यावर काय तुम्ही यावर्षी काय काय केलं? काय सर खर्च केलो त्याला, फवारणी केलो, थोडं टेक्निक आधुनिक पद्धतीने शेती केलं तर शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल. बरं यावर्षी एकराचा खर्च किती आहे तुमचा? एकराचा खर्च बघा सर माझं 55,000 खर्च आहे. बर यावर्षी कांद्याची शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे? नाही, फायद्यात पण म्हणता येत नाही, तोट्यात पण म्हणता येत नाही. ॲव्हरेज काय आहे तुमचं एकरी यावर्षी? यावर्षी बघा सर अजून माझं एकरी ॲव्हरेज 200 ते 225 पॅकेट निघेल. आज आणले? आज फर्स्ट आणलो. आज हे सोडून अजून 200 पाकिट येणार आहे. नाही हे सोडून टोटल मिळूनच 225. हा टोटल 200 पाकिट एकरी तुमचं टार्गेट आहे. टार्गेट आहे. नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. काय तुमचा काय रेट गेला हा कांदा? हा बघा 3,200 रुपये गेले. 3,200. हा 3,200 रुपये. कसं वाटतंय भाव समाधानकारक मिळालाय का? समाधानकारक. यावर्षी पाऊस जास्त, एकीकडे जास्त झाला, एकीकडे कमी झालाय. त्यामुळे जर पावसाची शक्यता एकीकडे म्हणजे करपा रोग आला, त्यामुळे साईज कमी झालाय यावेळी. आणि पावसा पण जास्त झालाय. पाऊस लागून कांदा जरा हे झालेला आहे. त्यासाठी आता जे मिळाले ते समाधानकारक आहे. किती एकर होता तुमचा कांदा? माझं बघा कमीत कमी 1.25 एकर होतं. 1.25 एकर. किती पाकिट निघाले 1.25 एकर? 1.25 एकर मध्ये बघा 82 पॅकेट झालेलं आहे. कांदा लागवड केलेला आहे आम्ही. स्वतः घरी रोप तयार करून स्वतः घरचे लावलेले आहे. त्यावेळीचे जे मिळाले ते समाधानकारक आहे. बरं खर्च किती केला यावर्षी कांद्याला? यावर्षी बायाचं मजुरी आहे 300 रुपये, लावायचे 400 रुपये, कांदा लावायचे रोप 400 रुपये. टोटल खर्च बघा 50-55 पर्यंत गेले असेल. अजून हिशोब केले नाही, आता घरी जाऊन हिशोब करणार आहे. बरं आज किती पाकिट आणले होते? आज बघा कमीत कमी 26 पाकिट आणलो होतो. 55 पाकिट आणलो होतो. बर किती पैसे झाले आतापर्यंत? आता कमीत कमी 90,000 पर्यंत झाले असेल सर. बर अजून हिशोब केलं नाही. बर अजून काय शिल्लक आहे का माल? अच्छा सिलेक्ट नाही सर अजून. म्हणजे दुसरं खेप आहे ते अजून 15 दिवस जाते सर. अजून माल आहे? अजून माल आहे सर. बरं तर कांद्यामध्ये काय चॅलेंजिंग काय वाटते नेमकं? म्हणजे कांदा म्हणजे शेतकऱ्याचे एक ध्येय आहे सर. गेम चेंजर आहे ते. काय शेतकऱ्याचं ते गेम चेंजर आहे. गेम चेंजर. एक एकदा लावतोय, एक एकदा घामला पण सोडून जाते. तेवढंच आम्हाला समाधान करा. म्हणजे तुम्ही कांदा म्हणजे लॉटरी म्हणून खेळता का? मग लॉटरी म्हणून सर ते एक म्हणजे शेतकऱ्याला कसं माहित आहे, म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करावं. जर ॲव्हरेज काढलं तर कांदा परवडतोय असं? परवडते सर. ॲव्हरेज तुम्ही ॲव्हरेज एकरी किती काढता? मी सर 220 पर्यंत काढलो एकरी. काल एक शेतकरी भेटला होता बार्शी तालुक्यातला, त्यानं सांगितलं मी एकरी 400 पाकिट काढतो. 350 गावात आपल्या गावात 360 पाकिट निघाले एका एकर मध्ये. बऱ्याच माझ्या चॅनलवर लोकांनी त्याच्यावर थोडी टीका केली आहे, मात्र त्याचा काल माल 6,300 गेला. मग काय शेतकऱ्यांनी हा शेतकरी नाही असं म्हटलं. तर तुमचं म्हणणं सुद्धा आहे की एकरी 350 पर्यंत निघू शकते? ऑफकोर्स डेफिनेटली निघेल, पण तेवढं आधुनिक पद्धतीने शेती करावं.
हा, हा, हा. आताच्या यंग पिढीचं पोरं आहेत ना, हा. शेतकरी बांधव आहेत ना, हा. आधुनिक पद्धतीकडे शेतीकडे वळावं. जसं मला सांगा, आज एखाद्या वर्गामध्ये 100 पोरं असतील, अच्छा. मग त्यातली हुशार किती असतील? हुशार एक 60% असेल. मोजकी टॉप 10 मध्ये किती असतील? टॉप 10 म्हणजे एक 10-15 तेवढंच. पण नंबर 1, 2, 3, हा. 3, 4, 5, 10 आतच असतील. हा, 10. मग तसंच शेतीमध्ये सुद्धा असं हे गणित लागू पडतंय का? पाऊस निसर्ग जरा शेतकऱ्याला साथ दिलं, रोगराई प्रतिकारक कमी झालं तर म्हणजे 99% 100% पण आता यांनी म्हणल्यासारखं जसं एखादा कलेक्टर होतो, तहसीलदार होतो, DYSP होतो, मग त्याच्यासाठी त्याची बरीचशी मेहनत असते. तसं यामध्ये जे 300 पाकिट काढते, 350 पाकिट काढते, 400 पाकिट काढते एकरी, मग त्याच्या मागं काय नशीब असतंय का मेहनत असते? नशीब नाही सर, मेहनत पण असते, नशीब पण असते, पण मग एक टेक्निकली करावं. हा, मग याचा अर्थ तुम्ही शिक्षण घ्या, नाही तर शेती करा. हा. जो टेक्निकनं करतोय, आधुनिक पद्धतीकडे शेतकरी वळावं. पण आज आपल्याला आज बहुतांश शेतकरी अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात. शेती करत नाहीत, पारंपरिक करतात, पण हा. आधुनिक पद्धत करत नाहीत. हा. आधुनिक पद्धतीकडे पण बऱ्याच वेळेला काय होतंय की शेतकऱ्यांना ॲव्हरेज निघत नाही, आणि मग ॲव्हरेज कमी निघते, भाव कमी आला की त्यांना परवडत नाही. पण ज्याला 400 पाकिट, 350 पाकिट, 300 पाकिट ॲव्हरेज निघतंय, त्याला 20 रुपये किलोनं जरी कांदा गेला तरी 20 रुपये किलोने जरी कांदा गेला तरी बी शेतकऱ्याला फायदा आहे. कारण शेतकऱ्याला 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये जरी किलो गेलं तरी शेतकऱ्याला फायदा. तर जसं माल निघावा सर, शेतकरीमध्ये आता जे समाधानकारक आहे ते शेतकऱ्याचं असतं. आज तुमचा माल जो आहे हा 3000 गेला तरी पण तुम्हाला समाधान आहे सर. कसं आहे, घरी ठेवून बसायचं नसतं सर. जे मिळालं ते समाधानकारक आहे शेतकरी. तर मित्र, हे होते अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी की ज्यांनी कोन्हाळी गाव की त्यांनी आज सोलापूरच्या मार्केटमध्ये माल आणला होता, आणि त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे असा एक या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. तर मी 89 मराठीच्या दर्शकाकडून मी आपल्या दोघांचंही हार्दिक अभिनंदन करतो, आणि भविष्यात तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा करतो, आणि इथेच थांबतो. नमस्कार. 46 रुपीज पर केजी. मित्र हो, आज मार्केट जवळजवळ 500 ते 1000 रिवर्स आला असून तसं तर आज सोलापूर बाजारामध्ये कांद्याची आवक फक्त 375 गाडी आहे. तरी देखील एकूण सरासरी महाराष्ट्रात आणि एकूणच ठराविक मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळं रब्बी कांद्याची सध्या व्यापाऱ्याच्या मतानुसार या ठिकाणी आज 500 ते 1000 मार्केट रिवर्स आला असल्याचं दिसत आहे. तर भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.